लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या कोल्हापूरच्या इचलकरंजीतील अंगणवाडी सेविकेच्या मुलाने नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। तन्मय मांढरेकर असं विना क्लास MPSC परीक्षेत बाजी मारलेल्या तरुणाचं नाव आहे। त्यामुळे तन्मयच्या यशानंतर इचलकरंजी इथे फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळ करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। शिवाय मुलानं अत्यंत कष्टाने जिद्द न सोडता MPSCत लख यश मिळवल्याने आई राधिका मांढरेकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचं पाहायला मिळालं। अंगणवाडी सेविका असलेल्या आईनं पतीच्या निधनानंतर मुलाला शिकवण्याची जिद्द बाळगली। त्यानुसार दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं। तन्मयचं शालेय शिक्षण इचलकरंजीत झालं। त्यानंतर पुण्यातील COP महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन करत 2022 मध्ये त्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या बळावर राज्यसेवेच्या पहिल्याच प्रयत्नात 2023 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली। त्यानंतर पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षेत OBC प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तन्मय मांढरेकर यांनी मिळवला आहे। त्यामुळे वस्त्रनगरी इचलकरंजीत तन्मयवर कौतुकांचा वर्षाव होत आहे। दरम्यान अपयश आल्यानंतर खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश खेचून आणता येतं अशा भावना तन्मयने व्यक्त केल्या आहेत। तर मुलाला अधिकारी झाल्याचं पाहायचं होतं, त्यामुळे मुलाला आपलं स्वप्न पूर्ण केल्याची भावना आई राधिका मांढरेकर यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी तन्मय राधिका अनिल मांढरेकर, मूळचा इचलकरंजीचा आहे। काल आलेल्याच राज्यसेवेच्या 2024च्या निकालात माझा राज्यात 7वा क्रमांक आणि OBC प्रवर्गात पहिला क्रमांक बसलेला आहे। मला या ॲडमधून नगर परिषद मुख्याधिकारी पोस्ट मिळू शकते। तर माझी जर्नी असे आहे की माझं पूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण इचलकरंजीत कंप्लीट झालं। माझा पूर्ण सांभाळ माझ्या आईनं केलेला आहे, राधिका मांढरेकर यांनी, जी अंगणवाडी सेविका आहे। त्यानंतर शालेय शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर सरस्वती हायस्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण कंप्लीट केलं आणि 11वी-12वीचं शिक्षण मी व्यंकटराव ज्युनियर कॉलेज इचलकरंजीतून पूर्ण केलं। त्यानंतर पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज COEP येथे 2022 साली मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला। 2023 मध्ये माझ्या राज्यात 10वा क्रमांक येऊन गट विकास अधिकारी पदी माझी निवड झालेली होती आणि त्यानंतर 2024 चा अटेम्प्ट दिला आणि त्यातून हे मला यश मिळालं। तर सध्या आता माझी ट्रेनिंग चालू आहे आणि त्यानंतर मग या पदासाठी मी आता जॉईन करणार आहे। या यशामध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप समर्थन दिलेलं होतं, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर आईने पूर्ण घराचा सांभाळ करत माझं शिक्षण कंप्लीट केलं। त्यानंतर घरी आमची आत्या आहेत, त्या शिक्षिका आहेत, त्यांनी सपोर्ट केलं। बहिणीने, भाऊजींनी, मामाने, सगळ्यांनी या यशामध्ये खूप मोठा हातभार लावला। त्याचबरोबर शाळेचे शिक्षक आणि अब्दुल्लाटच्या बालोद्यान संस्थेचे कुलभूषण बिरनारे सर यांनी पण चांगल्या प्रकारे या यशासाठी समर्थन दिलं। खरं तर हे यश माझ्या एकट्याचं नसून मला समर्थन देणारे किंवा साथ देणारे सर्व माझ्या परिवाराचं होतं, मित्रमंडळींचं होतं। त्यामुळं तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात असंच एखाद्या याकडे लक्ष केंद्रित करून त्याकडे वाटचाल कराल तर तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच मिळेल। धन्यवाद। मी राधिका अनिल मांढरेकर, मी अंगणवाडी सेविका आहे। माझा मुलगा तन्मय अनिल मांढरेकर। आमचे मिस्टर 2004ला वारले। त्यावेळी मुलगा माझा 4 वर्षाचा होता, मुलगी 6 वर्षाची होती आणि आमची परिस्थिती हलाखीची होती। आम्ही 10 खोलीत राहत होतो। माझ्या 2 नंदा, परत सासूबाईंनी पण भरपूर आमचे कष्ट घेतले मला अंगणवाडी सेविका बनवण्यासाठी। त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले मला नोकरीला लावण्यासाठी। मग मी अंगणवाडी सेविका झाली। तिथून पुढं मुलगा माझी अशी जिद्द होती की मुलांनी माझ्या कुठंतरी मुलांचं नाव मिळवावं, म्हणून मी भरपूर कष्ट घेतले। माझ्या नंदानी पण भरपूर कष्ट घेतले। तिथून पुढं मग माझ्या मुलग्याने लायब्ररीत जाऊन अभ्यास करत होता आणि तो असं म्हणजे बाहेर कुठं फिरायचं नाही, काही नाही। मग तिथं जाऊन तो अभ्यास करायचा। मला असं वाटायचं की कुठंतरी नाव मिळवणार। मग पहिलीत घातल्यावर त्याला आदर्श पुरस्कार मिळाला। मग माझ्या मनात जरा कुठंतरी वाटलं मुलगा माझा कुठंतरी काहीतरी स्कॉलरशिप ते पुढं गाठणार, म्हणून मी प्रत्येक परीक्षेत त्याला स्कॉलरशिपला बसवणार, प्रत्येक परीक्षेला घेऊन जाणार आणि मला सगळ्यांनी प्रयत्न केले, मदत केली। त्या आमच्या भावानं पण भरपूर मदत केली।
त्यांना नेऊन सोडायचं आणायचं, प्रत्येक परीक्षेला घेऊन जायचं आम्ही. आमच्या नंदुबाई क्लास घेत होत्या, त्यांच्या ह्यानं पण त्यांनी मुलग्यांना आमच्या क्लासहून अधिकारी झाले, काय वाटतं? मला भरपूर आनंद झाला क्लास होऊन अधिकारी, कारण असं म्हणजे असं वाटत पण नव्हतं माझा मुलगा इथंपर्यंत पोहोचेल, पण मी त्यांना जिद्द सोडली नाही आहे. मी होणार म्हणजे होणारच, आणि तो मला काहीतरी करून दाखवला, हे म्हणजे माझ्या मुलग्याच्या ह्याच्यात. आणि ते कधीही माझ्या असं अपेक्षा केला नाही की मला पैसे कमी पडले आणि मी माझ्याकडे एवढं पैसे दे, मला मी पुण्यात राहते, मी एवढं हे पैसे मला पाहिजेच असं काही नाही. माझ्या जेवढ्या पगारात मिळत होतं तेवढं मी त्याला पाठवत होते, नाहीतर कमी पडले मला पाठव असं काय तो म्हणा. आणि 10वीपर्यंत त्यानं अभ्यास करून पहिल्या नंबरातच 10वीपर्यंत पहिल्या नंबरात येत होता. मग पुढं त्यानं 10वीत 98% मार्क पडले. मग त्याची इच्छा भरपूर होती पुढं शिकून मला कुठंतरी काहीतरी हे करायचं आहे. मग मी तो 12वीत 97% मार्क, पहिल्या नंबरातच तो पण आला. मग त्याला इंजिनियर CUP कॉलेजलाच करायचं होतं. आमच्या जावयाने पण भरपूर प्रयत्न केले CUP कॉलेज मिळण्यासाठी, त्यांनी घेऊन जाऊन त्याला दाखवून. मग तिथं पण CUP कॉलेजमध्ये त्याच्या इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तो मला म्हणला पण मला कॅम्पस आले आणि मी नोकरी करू काय, मला पुढं माझं ध्येय पूर्ण करू. मला म्हणलं मला तुझं ध्येय बघायचं आहे आणि मला ते ध्येय उच्च शिखर गाठण्याचं मला ते तुझं यश बघायचं आहे. मला पैसा नको आहे, फक्त तुझं यश मला ही पाहिजे आहे. मग तो परत 1.5 वर्ष अभ्यास केला. MPSमध्ये राज्यात 10वा आला. तो इथं आल्यावर मला इतका मी रडलो की त्याचा निकाल लागल्यावर अक्षरशः ते काय क्षण वेगळाच होता. मग तो पुढं आता पण तो इथं नाही आहे, पण मला एवढा आनंद झाला आहे कालच्या ह्या बातमीनं राज्यात पहिला आल्यामुळे. इतकं त्याचं नाव असं मला इतक्या जणांचा फोन आला, एवढं नाव माझा मुलगा एवढा शिखर गाठला आहे. खरंच माझं ध्येय पूर्ण झालं. माझ्या मुलांच्यासाठी मी काय तर करू शकले, हे माझं कुठंतरी मी खरंच अक्षरशः माझ्या मुलांनी दोन्ही पण मुलांनी, माझ्या मुलगी पण माझी शिक्षक झाली जिल्हा परिषदला, त्यामुळे मुलांनी माझ्यासाठी काहीतरी बनवून दाखवलं, हीच माझी खरंच. नमस्कार.